नमस्कार मित्रांनो, वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, मार्च महिन्यामध्ये 5 पिके लावा जेणेकरून उन्हाळ्यामध्ये आपल्याला चांगले उत्पन्न मिळू शकते, चांगला नफा शेतकऱ्यांना मिळू शकतो. तर अशी कोणती 5 पिके आहेत जे मार्च महिन्यात लागवड केल्यानंतर आपल्याला एप्रिल मे महिन्यामध्ये याचं उत्पन्न मिळू शकतं, तर जेणेकरून आपल्याला उन्हाळ्यामध्ये एक चांगला प्रॉफिट नफा आपण या पिकामधून शॉर्ट टर्म पिकामधून आपण कमवू शकतो. तर पाहूया सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पाहूया सविस्तर माहिती. मित्रांनो, उन्हाळा चालू होताना आपल्या भाजीपालांचे भाव गगनाला भिडतात, त्यामुळे भाजीपाला लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल असतो. तर मित्रांनो, या भाजीपाल्यामध्ये अशी 5 महत्त्वाची पिके आहेत, भाजीपाला आहेत, ज्यांना उन्हाळ्यामध्ये खूप डिमांड असते, मागणी असते, ज्यामुळे आपल्याला नक्कीच नफा मिळवून देणारे हे भाजीपाला पिके आहेत. पहिलं आहे ते म्हणजे मित्रांनो वाल या पिकाची लागवड केली तर आपल्याला नक्कीच एक महिनाभरामध्ये यापासून आपल्याला उत्पन्न चालू होतं. मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये वाल या पिकाला चांगली मागणी असते, लवकरात लवकर तोड होतात आणि बाजारामध्ये महाग दराने ही विकली जातात. त्यामुळे ह्या वाल सुद्धा महत्त्वाचं पीक आपल्या उन्हाळ्यामध्ये आहे. त्यानंतर 2 नंबरला आहे ते म्हणजे मित्रांनो या ठिकाणी भेंडीसुद्धा शॉर्ट टर्म पीक आहे. मित्रांनो, एक 40 ते 45 दिवसामध्ये यापासून आपल्याला तोडा चालू होतं, उत्पन्न चालू होतं. मित्रांनो, 3 ते 4 यामध्ये आपल्याला तोडे होत असतात, पण त्यामुळे आपल्या यामध्ये मे आणि एप्रिल मे महिन्यामध्ये या भेंडीला खूप जास्त भाव असतो उन्हाळ्यामध्ये. त्यामुळे या भेंडी लागवडीकडे सुद्धा शेतकऱ्यांनी वळलं पाहिजे, भाजीपाला लागवडीकडे वळले पाहिजे. त्यानंतर मित्रांनो 3 नंबरचं पीक आहे ते म्हणजे गवारसुद्धा चांगलं एक शॉर्ट टर्म पीक आहे. मित्रांनो, 40-45 दिवसामध्ये आपल्याला यापासून लागवडीपासून उत्पन्न मिळायला चालू होते. साधारणतः मे महिन्यामध्ये आपल्याला यापासून उत्पन्न चालू होऊ शकते, जर मार्चमध्ये तुम्ही लागवड करणार असाल. मित्रांनो, भाजीपाला वर्गीय सर्व पिके महाग असतात, त्यामुळे गवारसुद्धा उन्हाळ्यामध्ये डिमांडने विक्री केली जाते. चांगला भाव आपल्यामध्ये मिळतो आणि यापासून आपल्याला चांगलं नफा आपण उत्पन्न कमवू शकतो. त्यानंतर मित्रांनो पुढचा आहे 4 नंबर मेथीसुद्धा एक शॉर्ट टर्म पीक आहे. मित्रांनो, जेणेकरून एक 15 दिवसामध्ये ह्या मेथीपासून आपल्याला उत्पन्न आणि नफा आपण यापासून मिळायला चालू होते. मित्रांनो, लागवडीपासून 15 ते 20 दिवसामध्ये ही भाजी आपल्याला विकायसाठी उपलब्ध होते. त्यामुळे खूप शॉर्ट टर्म पीक आहे मित्रांनो मेथी. मेथीचा आपण जर लवकरात लवकर लागवड केली मार्च महिन्यामध्ये, तर नक्की एप्रिल किंवा मार्च महिन्यातसुद्धा आपल्या ही लागवडीसाठी उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे मेथी लागवडीसुद्धा महत्त्वाची आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचं पीक आहे ते म्हणजे कोथिंबीर. मित्रांनो, सर्वात शॉर्ट टर्म पीक महाराष्ट्रातलं ते म्हणजे कोथिंबीर. आपण लागवडीपासून साधारणतः 15 दिवसाच्या आसपास या कोथिंबीर पिकापासून आपण उत्पन्न आपण मिळवू शकतो. बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकते. 15 ते 20 दिवसामध्ये कोथिंबीर ही आपल्याला विकायला चालू होऊ शकते. यापासून चांगला नफा कमवू शकतो, कारण उन्हाळ्यामध्ये कोथिंबीरला खूप डिमांड आहे. मित्रांनो, सर्व ऋतूमध्ये कोथिंबीर ही विक्री केली जाते भाजीपालामध्ये. त्यामुळे या महिन्यामध्ये लागवड करणार असाल तर उन्हाळी कोथिंबीरमध्ये खूप आपल्याला यामध्ये नफा आहे. शॉर्ट टर्म आहे, जागा कमी लागते आणि वेळसुद्धा कमी लागतो, पाण्याची बचतसुद्धा होते, कमी कालावधीमध्ये हे पीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे सर्व भाजीपाला वर्गीय आहे जे आपलं शॉर्ट टर्म पीक आहे, जेणेकरून कमीत कालावधीमध्ये आपण यामध्ये लागवड करून लवकरात लवकर बाजारामध्ये आपण विक्रीसाठी उपलब्ध करू शकतो आणि नक्कीच नफा आपण यापासून कमवू शकतो. मित्रांनो, यामध्ये आपण पाहिले भेंडी, गवार, मेथी, वाल आणि कोशिंबीर या सर्व पिके शॉर्ट टर्म पिके आहेत, कमी कालावधीचे आहेत. आपण यापासून चांगला परतावा मिळू शकतो. भाजीपालांना नेहमी हाय डिमांड असते, त्यामुळे शेतकऱ्याने या लागवडीकडे लक्ष द्यावे. मित्रांनो, अशा पद्धतीने भाजीपाला वर्गीय पीक आहे जे नफा मिळवून देणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.